या संदर्भात आपण अधिक बोलूया. शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. आज पाकिस्तानमध्ये जयशंकर जात आहेत, मात्र द्विपक्षीय चर्चा होणार नाही, काय प्रमुख कारण? स्वाभाविक आहे, कारण ही एक बहुराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेच्या बैठकीसाठी एस जयशंकर त्या ठिकाणी जात आहेत. हा कोणताही द्विपक्षीय चर्चेचं हे व्यासपीठ जरी असलं तरी भारताची या संदर्भातली भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, जी एस जयशंकर यांनी देखील सांगितलेली आहे. आणि ती असे आहे की टेरर आणि टॉक्स हे आपल्याकडनं एकत्रितपणे जाणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान हा दहशतवादाला समर्थन देणं थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा शांतता चर्चा बातचीत करायची नाही, ही भारताची भूमिका आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून ही भूमिका पूर्णपणे कायम आहे. खुद्द एस जयशंकर हे 9 वर्षानंतर पाकिस्तानच्या भेटीवर जात आहेत. 2015 मध्ये ते पाकिस्तानच्या भेटीवर गेले होते, पण त्यावेळेला ते परराष्ट्र सचिव होते, परराष्ट्र मंत्री नव्हते. आणि परराष्ट्र मंत्री झाल्यानंतरही ते पहिल्यांदा जात आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या जे पंतप्रधान आहेत किंवा हेड ऑफ द गव्हर्नमेंट्स आहेत त्यांची ही बैठक आहे. आणि त्यामुळे या बैठकीला खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणं अपेक्षित असतं, परंतु असं न करता भारताने एस जयशंकर यांना पाठवल्यामुळे आपला पाकिस्तानच्या संदर्भातला जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत ठाम आहे, हे आपण पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. आपण पाकिस्तानला व्हिजिट करणार नाही. पाकिस्तान हा सातत्याने भारतामध्ये दहशतवादाला चालना देत असल्यामुळे पाकिस्तानच्या बरोबर कोणत्याही प्रकारची शांतता चर्चा करायची नाही, हे भारताची भूमिका आहे. त्या भूमिकेवरती आपण ठाम आहोत. इव्हन कालपर्यंत एस जयशंकर जाणार की नाही पाकिस्तानला हे पण स्पष्ट नव्हतं, कारण कॅनडामध्ये ज्या पद्धतीचा राजनैतिक पेचप्रसंग हा निर्माण झालेला आहे त्यावरनं त्यांची इव्हन पाकिस्तानला जाण्याची पण शक्यता धुसर होती. मात्र आज संध्याकाळी ते पाकिस्तानला पोहोचताय. आज आणि उद्या अशी 2 दिवस शांघाय सहकार्य संघटनेची ज्याचे 10 सदस्य देश आहेत त्याच्यापैकी 9 सदस्य देशांचे पंतप्रधान आज पाकिस्तानमध्ये उपस्थित राहत आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आवर्जून मला मांडावासा असं वाटतोय की पाकिस्तानला सध्या पूर्णपणे लष्करी छावणीचं रूप हे आलेलं आहे. ठिकठिकाणी लष्कर हे तैनात केलं आहे, कारण मागच्याच आठवड्यामध्ये काही चीनी इंजिनियर्सची हत्या करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे बलुचिस्तानमधले काही मायनर्स आहेत त्यांची पण हत्या करण्यात आली होती. यातनं पाकिस्तानची एकूणच अंतर्गत परिस्थिती दिसून येते. दुसरं म्हणजे इम्रान खान हे जेलमध्ये आहेत आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं करणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती अत्यंत स्फोटक असताना अशा परिस्थितीमध्ये भारताच्या पंतप्रधानांचं तिथं जाणं हे बिलकुलच संयुक्तिक नव्हतं. तर मला वाटतं भारताने योग्य निर्णय घेत जयशंकर यांना यासाठी डेप्यूट केलेला आहे. अगदी. मात्र आपण जर बघितलं तर ही एससीओ बैठक अतिशय महत्वाची आहे आणि दरवेळेला आपण पाहिलेलं आहे की स्वतः परराष्ट्र मंत्री असतील किंवा अगदी संरक्षण मंत्री सुद्धा असेल, त्यांनी अनेकदा ठणकावून सांगितलेलं आहे पाकिस्तानला, जिथे जिथे पाकिस्तान चुकतोय तिथे तिथे त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम हे आजवर भारत करत आलाय. यावेळेस ते कशा पद्धतीनं होईल? एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ह्या संघटनेला आपला प्रतिनिधी बैठकीला का पाठवला आहे हे प्रथम पण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. एकतर शांघाय सहकार्य संघटना ही 1996ला शांघाय 5 नावाने पहिले अस्तित्वात आली होती. नंतर 2001ला ही शांघाय सहकार्य संघटना बनली. या संघटनेचे एकूण 10 सदस्य देश आहेत, ज्याच्यामध्ये 4 सेंट्रल एशियाचे आहेत. रशिया आहे, चीन आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे आणि इराण आणि बेलारूस आहे. अशा पद्धतीचे एकूण 10 सदस्य देश आहेत. या 10 सदस्य देश आणि संघटना मिळून जागतिक लोकसंख्येच्या 40% लोकसंख्या, जागतिक जीडीपीच्या 20% जीडीपी आणि जागतिक तेल साठ्यांच्या 20% तेल साठे या संघटनेच्या अधिपत्याखाली आहेत. भारताचे प्रामुख्याने 3 उद्दिष्ट या संघटनेकडनं आहेत. पहिली म्हणजे सेंट्रल एशिया बरोबर आपले व्यापारी संबंध वाढणं, कारण आपला डायरेक्ट बॉर्डर त्यांच्या बरोबर नाहीये, डिस्कनेक्ट आहे. त्यामुळे एअर ट्रॅफिकिंगच्या माध्यमातूनच आपल्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे सेंट्रल एशिया बरोबर आपले संबंध वाढणं पहिला. दुसरा अत्यंत महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे चीनला काउंटर बॅलन्स करणं, कारण ही चीन केंद्रित संघटना आहे. त्यामुळे चीनला बॅलन्स करणं हा दुसरा आपला अत्यंत महत्वाचा उद्देश आहे. आणि तिसरा जो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे दहशतवादाचा सामना. खरं तर या संघटनेची निर्मिती प्रामुख्याने दहशतवादाचा सामना करण्यासाठी झाली होती आणि या संघटनेचे जवळपास सर्वच देश हे दहशतवादाला बळी पडलेले आहेत. त्यामुळे आपलं जाणं त्या ठिकाणी गरजेचं होतं, कारण या 3 उद्दिष्टांसाठी ही संघटना आपल्यासाठी फार महत्वाची आहे आणि म्हणून एस जयशंकर त्या ठिकाणी गेलेले आहेत. मात्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न जाता एस जयशंकर यांना पाठवणं याचाच अर्थ असा होतो
की आपण पाकिस्तानच्या एकूणच धोरणाविषयी कमालीचे असमाधानकारक आहोत आणि आपण एक पद्धतीने आपला निषेधच या बाबतीमध्ये नोंदवलेला आहे. पंतप्रधानांना त्या ठिकाणी न पाठवता एस जयशंकर यांना आपण प्रतिनिधित्व करायला सांगितलं आहे. अगदी. मात्र आता पाकिस्तानातनं सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, ज्यावेळेला भारताकडनं एस जयशंकर तिथे येत आहेत. या प्रतिक्रियांसंदर्भात आणि एस जयशंकर मांडतील त्या भूमिकेसंदर्भात थोडीशी माहिती द्याल की भारत कशा पद्धतीनं एससीओ बैठकीमध्ये आपल्या भूमिकेवरती ठाम राहील? यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या संपूर्ण बैठकीमध्ये 2 दिवस हे चालणार आहे. आज रात्री नवाज शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ जे आता पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत ते डिनर होस्ट करणार आहेत. उद्या ते लंच पण होस्ट करता आहेत. या ठिकाणी अनेक ऑकेजन असतात. जसं चीनचे पंतप्रधान त्या ठिकाणी ली त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांनी 300 लोकांचं डेलिगेशन हे त्या ठिकाणी नेलेलं आहे. एकूण 900 जणांचं डेलिगेशन गेलेलं आहे. मात्र भारताकडनं असं कोणतंही मोठं डेलिगेशन त्या ठिकाणी गेलेलं नाहीये. त्यामुळे पाकिस्तान बरोबर कुठल्याही प्रकारच्या द्विपक्षीय चर्चा होणार नाहीयेत हे आपण अगदी क्रिस्टल क्लिअर केलेलं आहे आणि त्या बाबतीत कोणती प्रगती घडणार नाहीये. मात्र या व्यासपीठावरनं भारत आपली जी भूमिका आहे ती निश्चितपणे स्पष्ट करेल आणि भारताची जी भूमिका असणार आहे प्रामुख्याने 2 मुद्द्यांवरती भारताकडनं भर दिला जाणार आहे. पहिला मुद्दा कनेक्टिव्हिटीचा आहे. ही कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने वाढवली गेली पाहिजे आणि तिसरा दहशतवादाचा सामूहिक पद्धतीने सामना कशा पद्धतीने केला जाईल याविषयी पण भारत भूमिका मांडण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाहीये. तिसरा भारताचा प्रयत्न असा आहे की चीन आणि विशेष करून रशिया या संघटनेला अँटी वेस्टर्न ऑर्गनायझेशन म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. तर भारताला तसं होऊ देता कामा नये, कारण भारताचं पश्चिमी जगताबरोबर अमेरिकेबरोबर संबंध खूप चांगले आहेत. अमेरिका पुरस्कृत क्वाड संघटनेचा पण भारत सदस्य आहे आणि रशिया चीन पुरस्कृत ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटना यांचा देखील भारत सदस्य आहे. तर भारत हा समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे भारताची भूमिका ही जवळपास अशा स्वरूपाचा बॅलन्स किंवा समतोल कशा पद्धतीने बनून राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचा असेल. मात्र जसं एस जयशंकर यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलंय, कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय चर्चा पाकिस्तानच्या पंतप्रधानांबरोबर किंवा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर होणार नाहीये. हे क्रिस्टल क्लिअर आहे. आपली भूमिका कायम आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देणं थांबवत नाही, आमच्या अडचणी वाढवण्याचं थांबत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची विश्वास निर्मिती प्रक्रिया चर्चेच्या माध्यमातून पाकिस्तान बरोबर होणार नाही. अगदी. आणि म्हणूनच पाकिस्तानातल्या माजी मंत्री हिना रब्बानी खेर यांनी सुद्धा भारताचा हा स्मार्ट मूव्ह आहे असं म्हटलेलं आहे. तुर्तास धन्यवाद शैलेंद्रजी या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी, माहितीसाठी.